घर, काम आणि स्वतःचा आनंद यांचा समतोल कसा साधावा असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो ना? नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आजचा दिवस कसा गेला? आजची सकाळची धावपळ झाली की अजून चालूच आहे? या व्हिडिओमध्ये आपण कामाचं नियोजन, वेळेची बचत, मानसिक आरोग्य आणि स्वतःची काळजी या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा आज करणार आहोत. दररोज आपण तीच कामं करतो. जेवण बनवणे, नाश्ता बनवणे, साफसफाई करणं, मुलांचं घरातलं आवरणं, अशा पद्धतीची सगळी कामं. सुरुवातीला मलाही असं वाटायचं, की ही कामं कधी संपणारच नाहीत का? पण जसजसा अनुभव येत गेला, तसतसंच उमगलं, की ती कामं संपण्यासाठी नसतात, तर ती मॅनेज करण्यासाठी असतात. आज मी तुमच्याशी माझ्या मनातलं बोलणार आहे, ज्याच्यामुळे माझं आयुष्य सुंदर आणि सोपं झालं आणि तुमचंही आयुष्य सोपं होईल बरं का. चला तर मग पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची पहिली टीप आहे, स्वतःला नटायला वेळ द्या. महिला म्हटलं की प्रत्येकीला नटायला आवडतंच. पण काही जणींना वाटतं, की मी तर घरीच असते किंवा माझं वय वाढलेलं आहे. आता माझं वय काय नटण्याचं? पण तसं नाही आहे मैत्रिणींनो. सकाळी अंघोळ झाल्यावर छान नीटनेटके कपडे घालणं, एखादी छोटीशी किंवा तुम्हाला आवडत असेल तर मोठी टिकली लावणं किंवा केसांना व्यवस्थित विंचरल्याने आपल्याला आरशात बघितल्यावर फ्रेश वाटतं. आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो यावर आपला आत्मविश्वास अवलंबून असतो. सकाळची सुरुवात अशी छान आणि प्रसन्न झाली ना, की दिवस कसा सुंदर जातो, तुम्ही सुद्धा नक्की अनुभव घ्या. आता त्यानंतर सगळ्यात आधी बोलूया त्या कामांबद्दल, जी कामं आपली कधीच संपत नाहीत आणि ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर. त्यातला मुद्दा नंबर 1 आहे, तो म्हणजे रात्रीची जादू. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं आपल्या किचनसाठी नक्की द्या. उद्या काय जेवण बनवायचं आहे, उद्याचा मेनू काय ठरवायचा आहे, ही गोष्ट आधी ठरवणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. सकाळी उठल्यानंतर काय भाजी करू किंवा काय नाश्ता करू हा विचार करण्यातच आपली 10 मिनिटं जातात आणि तिथेच आपला मूड जातो आणि कामं करायचा कंटाळा यायला लागतो. भाज्या चिरून ठेवणं, कडधान्य भिजवून ठेवणं ही कामं रात्रीच आटोपून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ छान आणि प्रसन्न होऊन जाईल. मुद्दा नंबर 2 आहे, तो म्हणजे सिस्टीम तयार करा. आपल्याकडे मसाले असतील, डाळी असतील, यांचे सगळे डबे कुठे-कुठे ठेवलेत हे आपल्याला अगदी डोळे मिटून सुद्धा सांगता आलं पाहिजे. वस्तू शोधण्यामध्ये आपला भरपूर वेळ वाया जातो. त्यासाठी जिथली वस्तू तिथे हा नियम नक्की स्वतःला लावून घ्या. म्हणजे वस्तू शोधण्याचा तुमचा भरपूर वेळ वाचेल आणि चिडचिडसुद्धा होणार नाही. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे. तो मुद्दा आहे, तो म्हणजे मल्टीटास्किंगची खरी पद्धत. गॅसवर जर तुम्ही दूध उकळत ठेवलंय किंवा कुकर लावलाय, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत तिथेच फक्त निवांत उभं राहून बघत बसण्यापेक्षा त्या 5 मिनिटात आपला किचनचा ओटा पुसून घ्या किंवा वाळलेली भांडी असतील तर ती पटकन लावून टाका. म्हणजे काय होईल, स्वयंपाक पूर्ण झाला की आपला ओटाही चकाचक दिसेल आणि त्यानंतर वेगळा वेळ या कामासाठी आपल्याला द्यावा लागत नाही. आता पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे साठवणुकीचे पदार्थ किंवा आठवड्याभराची तयारी. आठवड्याभरासाठी लागणारं वाटण, आलं लसूण पेस्ट किंवा भाजलेला शेंगदाण्याचा कूट या सगळ्या गोष्टी नेहमी अगोदरच तयार ठेवा. या अशा पद्धतीचे छोटे छोटे शॉर्टकट तुमची रोजची अर्धी मेहनत वाचवण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतील. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे स्वतःसाठीचा वेळ आणि स्वतःचं आरोग्य. यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सकाळचा मी टाईम किंवा माझी वेळ. यासाठी काय करायचं आहे, की घरातले सगळे उठायच्या आधी फक्त 10 मिनिटं लवकर उठा. घरातल्या धावपळीआधी स्वतःसाठी 1 कप चहा किंवा कॉफी घ्या किंवा पाण्याचा 1 ग्लास घ्या किंवा आवडीचं एखादं काहीही वाचा. त्या 10 मिनिटात कुणाशीही बोलू नका, कुणालाही तुमचा टाईम देऊ नका. फक्त तुम्ही स्वतःच्या विचारांशी गप्पा मारा. ही शांतता तुम्हाला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा देते. मुद्दा नंबर 2 आहे, तो म्हणजे आहाराबाबतची शिस्त. आपण आपल्या घरच्यांना अगदी बादशाहसारखं जेवण वाढतो आणि स्वतः मात्र उरलेलं सुरलेलं खातो. हे आता बदलायची गरज आहे. तुम्ही घराच्या मुख्य आधार आहात हे समजून घ्या. जर तुमचं कॅल्शियम कमी झालं, व्हिटॅमिन कमी झालं तर अख्खं घर कोलमडेल हे समजून घ्या. गरम जेवण आणि सकस आहार घ्यायला आजपासून नक्की सुरुवात करा. शेवटची थंड पोळी खाण्याचं व्रत आता नक्की सोडून द्या. पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे छंद जोपासा. 35शी नंतर किंवा 40शी नंतर आयुष्य संपत नाही, उलट खऱ्या अर्थाने सुरू होतं.
तुम्हाला जर गाणं आवडत असेल तर स्वयंपाक करताना रेडिओ लावा किंवा यूट्यूबवर गाणी लावा. वाचनाची आवड असेल तर दुपारी झोपण्याऐवजी 1-2 पानं तरी पुस्तकांची वाचा. छंदामुळे आपल्या मनावरची मरगळ निघून जाते, सकारात्मकता येते आणि आपण अधिक जोमाने कामाला लागतो. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे मानसिक आनंद आणि नातेसंबंध. याच्यातला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मनातलं बोलायला शिका. आपल्या स्त्रियांची सवय असते, काही वाईट वाटलं ना की आपण मनामध्ये साठवून ठेवतो, कुणाशीही शेअर करत नाही आणि मग त्याचा स्फोट होतो. त्यापेक्षा ना मनात जे आहे ते शांतपणे आणि ठामपणे घरच्यांना सांगून टाका. संवाद वाढला की गैरसमज कमी होतात आणि मनावरचं ओझं हलकं होतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परफेक्शनचा अट्टहास सोडा. आपलं घर नेहमी काचेसारखं लख्ख, चकाचक दिसलं पाहिजे. सगळं कसं शिस्तीतच, टापटीप आणि जागेवरच पाहिजे. हा हट्ट कधी-कधी आपल्याला थकवतो. एखाद्या दिवशी आपलं घर थोडंसं विस्कटलेलं असेल तरीसुद्धा चालेल. पण मैत्रिणींनो, तुमचं मन प्रसन्न असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःला सुपरवुमन सिद्ध करण्याच्या नादात स्वतःचा छळ करू नका. पुढचा मुद्दा आहे निसर्गाच्या सानिध्यात जा. दिवसभर घरातल्या 4 भिंतीत राहून कोंदट वाटतं, गुदमरायला होतं. त्याऐवजी रोज संध्याकाळी किंवा सकाळी थोडा वेळ बाहेर जा, बागेत जा किंवा सोसायटीच्या खाली चक्कर मारून या. शुद्ध हवा आणि आजूबाजूची झाडं, पानं, फुलं बघितली की मनावरची मरगळ झटकली जाते, नकारात्मकता कमी होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मदत मागायला शिका. मुलांना, आपल्या पतीला किंवा घरातल्या इतर व्यक्तींना कामामध्ये सामील करून घ्या. आईला मदत करा असं म्हणण्यापेक्षा हे आपल्या सगळ्यांचं घर आहे, आपण सगळ्यांनी मिळून ही कामं करूया, ही भावना त्यांच्यात रुजवा. छोटी छोटी कामं त्यांना देऊ करा. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं ओझं हलकं होईल आणि त्यांनासुद्धा जबाबदारीची जाणीव होईल. पुढचा मुद्दासुद्धा आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे तो म्हणजे नकारात्मकता दूर ठेवा. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे त्या रडक्या मालिका, चॅनलवरच्या बातम्या किंवा शेजारच्या कुणाचं तरी वाईट बोलणं या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका. त्याने मन विनाकारण उदास होतं. त्याऐवजी एखादा मस्त विनोदी कार्यक्रम बघा, काहीतरी नवीन शिकणारे व्हिडिओ बघा. मोबाईलवर सतत दुसऱ्याचं आयुष्य बघून स्वतःची तुलना करणं टाळा. माझं घर, माझी माणसं आणि माझं सुख यातच समाधान मानायला शिका. मैत्रिणींनो, हे आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. वाढवणारं वय किंवा 40शी नंतरचे 35शी नंतरचे दिवस हे स्वतःला नव्याने शोधण्याचे असतात. घर तर आपण सावरतोच, पण आता मनाला सावरण्याची वेळ आहे. या टिप्स वापरून बघा. तुम्हाला स्वतःमध्ये आणि तुमच्या घरात एक सकारात्मक बदल झालेला नक्की दिसेल. शेवटी अजून एक मुद्दा तुम्हाला सांगेन तो म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडं जे आहे त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करत राहा, ग्रेटफुल राहा. जे नाही त्याची उणीव भासण्यापेक्षा जे आहे त्याच्यातच समाधान मानायला शिका. म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य समृद्ध व्हायला लागेल. तुम्हाला माझा हा संवाद कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आज स्वतःसाठी काय केलं हे लिहायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान हसत राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.